काय रे सूरज, झालं होतं काय प्रीती संग बोलणं? हा, येते का नाही येत म्हटलं तू या लग्नाचे कामं गिमं करू लागाले? नाही आहे प्रीतीताईले फोन तर नाही लावला. एक दोन दिवस झाले तर बोलणं तर नाही झालं प्रीतीताई संग. लावून पाहिजे ना तू. मी तर लावनच, पण येत नाही काय ते कामं गिमं करायले. हा, तुले म्हटलं होतं 1 तारखेला सांगजो रे, तिले पत्रिका देवाले गेलता तू, ये जो बा 1 तारखेले. तर तुनं सांगितलं नाही होतं काय? म्हटलं तर होतं प्रीतीताईले, आईनं ना बाबानं बोलावलाय बा 1 तारखेला येऊन जाजो. तर येईन म्हणे, भाऊजीले सांगन म्हणे, आणि करतो म्हणे 1 तारखेची तयारी. हा हो काय, पण अजून तर तिचा फोनही नाही आला ना, मेसेज काहीच नाही. हा, 1 तारीख तर सोडाची, 2 तारीख आली पण काहीच नाही बाबा अजून. अन मी प्रीतीच्या भरोशावर बसली आहे. प्रीतीन तर कामं करू लागन, प्रीतीन तर हे करू लागन, ते करू लागन. हा, पण प्रीती बी बरीच आहे, येत नाही ना काही नाही. काय करतं मग आई? काय जबरदस्ती उचलून आणायचं राहिलं काय? येवाची जर इच्छा असेल तर येईन ते स्वतःहून. 10-10 वेळा कायले फोन लावतो तू? अरे फोन लावायची गोष्ट नाही, आता मला प्रीतीची आशा होती का येईन गड्या म्हटलं प्रीती, तर थोडेसे हातभार लावू लागन, 2-4 कामं करू लागन. हा, तर तेवढेच माझे कामं हलके होईन बा, थोडीशी मला मदत होऊन जाईन कामागिमात. त्याच्यानं तिची आशा होती, तर तेही नाही येत. ते तर आहे, तू प्रीतीताईची आशा करून राहिली. पण आता भाऊजी जाते कामाले, डब्बा बनवा लागते, दोन्ही लेकरं जाते शाळेत. हा, मग ते काय 15 दिवसाची शाळा पाडन काय तिच्या लेकराची? हा, तेही तर तिचं पाहत असन ना. आपण जसं आपलं पाहतो तसं ते तिचं पाहत असन. येईन ते लग्नाच्या 4-5 दिवस पहिले. तोपर्यंत काय काय घेवायचं आहे, काय काय करायचं आहे सांगून दे, त्या हिशोबानं तयाऱ्या करून घेऊ आपण. आता आहे ना, तू आहे, बाबा आहे, मी आहे, आणि माये मित्र तर आहेच, मग हातभार लावाले करून घेऊ आपणच. हो, ते तर आहे म्हणा, स्वतःही करा लागते, कोणाकोणाची आशा करत बसा. बरं, एक काम कर, आजची 2 तारीख आली तर 5 तारखेला म्हटलं कपडे घ्यायला चाललो जाऊ. हा, लग्नाचे कपडे. ठीक आहे, नाही चाललं जाऊ, पण पोरीवाले संगही बोला लागन ना मग, माझ्या सासू सासऱ्या संग. काय म्हणते तिथं 5 तारीख म्हणते का 6 तारीख म्हणते? हो, आज फोन लावतो मी आणि बोलून घेतो पोरीच्या आई संग, काय म्हणते तर ते. हा, आणि आता राहिलेच किती दिवस, इन 15 दिवस. हा, 15 दिवस बी नाही, 14 दिवस. मग कपडे कधी शिवण बापा? हो आहे, लग्नाचा ड्रेस शिवायला टाका लागन ना. हो, आता पोरगी काय म्हणते काय माहित, लाचा घेते का आता साडी घेते तेही पाहा लागन ना. मग ब्लाऊज शिवायला टाका, पिको फॉल करा. आणि आता लग्नाचा सीझन आहे तर कपडे लवकर लवकर शिवून नाही भेटत. आणि अर्जंटमध्ये शिवायला टाकू तर शिलाई लई महाग द्यावं लागते मग. हा, 300 रुपयाच्या ब्लाऊजची शिलाई 500 रुपये म्हणते मग. हो, तू हे बरोबर आहे, तर चाललो जाऊ मग 5 तारखेले. हा, लावजो मग पोरीवाले फोन, चाललो जाऊ. तुझ्या बाबा संगही बोलून घेईन मी, काय म्हणते ते, तर कुठं नेते कपडे घ्यायला आता काय माहित. आता अमरावतीले म्हणते का नागपूरले म्हणते का अजून कुठं म्हणते. पाहू ना आता वेळेवर, पहिले बोलून तर घे. हो हो. आई, मी काय म्हणतो, डोक्याला मेहंदी गिंदी लावतो थोडीशी माझ्या लग्नात. तुले म्हणत राहतो आई मेहंदी लाव मेहंदी लाव, मेहंदीच नाही लावत. आणून इथं देतो, बाबा पाय बरं कसे लावते. हा, कसे मस्त जवान दिसते, आणि तू लावायलाच नाही पाहत. आता काय करन रे म्हाताऱ्या वयात मेहंदी लावून. आता काय करायचं आहे मले. हा, आता घरी सून येऊन राहिली ना, मी काय सजून धजून राहू म्हटलं. सून येऊन राहिली तर काय झालं म्हटलं. हा, तुझ्यापेक्षा बुड्या बाड्या मस्त थाटा वाटानं, हा किती मेकअप करून राहते, लाली लिपस्टिक लावून. आणि तू बी चांगली राहत जाय ना मस्त. आता तुझ्यासाठी मी मस्त मेहंदी घेऊन देईन. हा, चांगली वाली, लवकर नाही निघणार तशी मेहंदी, चांगल्या कंपनीची, चांगल्या क्वालिटीची. हा, मस्त लावजो केसाले. बरं, आणून देजो लेकाले, लावन मी लावन तुझ्या लग्नात. हो, लावजो मस्त. बाबा लावते, तू बी लावत जाय. ठीक आहे ना, म्हणून राहिला तर लावून घेईन. आई, पाणी देतं काय मग? घे ग्लास पाणी दे बरं, तहान लागली. काय रे, पाणी नाही घेणं होत, कामच सांगतं. फक्त पाणीच तर मागत नाही, दे ना एक ग्लास फक्त. बरं, आणतो आणतो. मले आणून द्यावं पाणी तर तुलेच पाणी द्या लागते. आणून देतो. आता येते नसून, हा देते मग तुले पाणी देते आणि चहाही देते. काय माहित बापा, आता सुनबाई मले देते का मलेच तिले द्या लागन तिच्या हातात. हळदीत कोणती साडी घालू गड्या? हे बी साडी चांगली आहे, हेही साडी चांगली आहे, दोन्ही साड्या चांगल्या आहे. समजून नाही राहिलं मले कोणती साडी नेऊ आणि कोणती साडी घरी ठेवू. दोन्ही घेऊन जाऊ काय गड्या? नाही, वज होते 2-2 साड्या निमत. कोणी हाय नाही, नाही तर विचारलं असतं का कोणती साडी नेऊ म्हणून. एक काम करतो, हे लाल बॉर्डर वाली साडी तर 2-3 वेळा घातली मी, हे नाही नेत. हे स्टोन वाली घेऊन जातो, मस्त रात्री नाही चमकते स्टोन. टिकल्या विकल्या चांगली दिसून राहिली साडी, आणि जास्त काही घातली नाही, 2च वेळा घातली आहे. तर हेच साडी घालन मी हळदीत, मस्त लाइनिंग लाइनिंग आहे आणि थोडीशी शायनिंग मारते, चमकते. तर तशीच
करतो, हेच घेऊन जातो, हे ठेवून देतो. आता ते तर ठीक आहे, हळदीची साडी झाली, लग्नाची साडी राहिली आणि रिसेप्शनसाठी. तर लग्नात घालासाठी तर सूरजच घेऊन देईन म्हणते. लग्नासाठी साडी स्वस्तीच पाहा लागन, 2,000च्या अंदर अंदर. आणि रिसेप्शनसाठी काय घेऊ गड्या, काय घेऊ आता रिसेप्शनसाठी? पाहतो आता कोणती साडी न्याय लागन, तर चांगली पाहा लागन, भारी. प्रीती काय करून राहिली तू? काय करून राहिली म्हणता? दिसून नाही राहिली काय तुम्हाला? पॅकिंग चालू आहे तर पॅकिंग करून राहिली मी. आज जातो म्हटलं सूरजच्या लग्नाचे कामं गिमं करायले. आतापासून कायले जा लागते? हा, टाइम आहे ना लग्नाले. आजची काय 2च तारीख आहे म्हटलं, 15 तारखेचं लग्न आहे. जाजो 10 तारखेले. 10 तारखेला जाजो. एक काम करतो ना, मी जातच नाही, लग्नाच्या दिवशी जाईन लग्न लावाले. हा, इथं नको जाऊ, तिथं नको जाऊ, काहून असे करता हो तुम्ही? हा, कुठे जावाची तयारी करून तर टोकतच राहता बा, टोकतच राहता, जाऊच नाही देत. अरे आतापासून जा लागते काय? मग बाकीचे लोक येऊन राहिले का तिथं काम धंदे करायले? हा, तू चालली आतापासून तयारी करून, पॅकिंग करून. हा, लेकराची शाळा नाही समजून राहिली काय तुले? लेकराची शाळा पडन, मी कामाला जातो, माझ्या डब्बाचा वाका होईल. हा, हे नाही समजून राहिलं काय? लेकराची शाळा पडन तर पडू द्या, काही 10वी 12वीत नाही आहे ते लेकरं. हा, 2री आणि 4थीत तर आहे, पडू द्या ना मग. 10 दिवसाची शाळा पडून राहिली तर. नाही तर एक काम करतो, मी चालली जातो, लेकराला ठेवतो तुमच्या जवळ. हा, नेहमी काय संग संग वागवणं काय माहीतच काम राहते काय? हाय ना तुम्ही एवढे मोठे, वागव जा 15 दिवस लेकराले. हा, लग्नाला यान तर घेऊन ये जा संग. ते फालतूचे धंदे मले नको सांगू काय आहे तर. हा, आताच नको जाऊ म्हटलं, तू 10 तारखेला जाजो. हा, राहायचो 4-5 दिवस, कामं गिमं काय करायचं आहे तर तेव्हा करू लागजो. आता नको जाऊ. फालतूचे धंदे होय काय हे? लेकराचे काम काय फालतूचे धंदे राहते काय? हा, मा एकटीचेच लेकर होय काय हे? तुमचे लेकर नाही होय? हा, फक्त लेकराची जिम्मेदारी मीनच घेतली पाहिजे काय? हा, सकाळी लवकर उठणं, त्याचे डब्बा बनवून देणं लेकरासाठी, हा, त्याच्या आंघोळ्या करून देणं, हा, शाळेची तयारी करून देणं, हे सगळं काय मायच काम आहे काय? हा, फक्त माहीत जिम्मेदारी होय काय? मायच लेकर होय, तुमचे नाही होय. हा, तुमचं नाव काढून टाका तिथून, त्याच्या नावासमोरून, लेकराच्या नावासमोरून. तुमचे लेकर नाही होय तर. लेकरं लेकरं, डब्बा डब्बा, हा, हेच करतो मी जिंदगीभर. तुमच्या भाकरी थापत राहतो, घुमणं जाणं येणं हा बंद करून टाकतो मी. हा, रिश्ते तोडून टाकतो, कुठंच नाही जात मी. अरे तसा नाही म्हणत मी, रिश्ते नको तोडू. हा, तुले जाले मना करून राहिलो काय मी? हा, नाही तर म्हटलंच नाही, पण आतापासून कायले जातो तू? हा, बाकीचेही आहे ना तुझ्या परिवारात लोक, का तू एकटीच आहे? हा, का तुझ्यानं लग्न अडून राहिलं? सांग बा तू. अहो, मायानं लग्न नाही अडून राहिलं, पण माझा भाऊ आहे, तो आतो भाऊ आहे, त्याला बहीण नाही आहे. हा, मी आहे, आता मी आत्या, मी आशा करून राहिली. हा, सूरजले वाटते का येईन बा, प्रीतीताई येईन, भाऊजी येईन, थोडेसे कामं गिमं करू लागन, त्याला मदत होईल. हा, पण तुम्ही तर असे वागता का बापा बापा. हा, लेणं देणं ठेवायलाच नाही पाहत तुम्ही. असं नाही करावं लागत, कामाकाजात जावी लागते. आता तुम्हीच नाही जाण त्याच्या घरी तर तुमच्या कधी कधी कामं काज होईल. हा, समोर चालून तर तुमच्या घरी कोण येईन मग हातभार लावाले? हा, एकटेच नाच जा काय मग इकडच्या तिकडे, हे करू का ते करू? जेव्हा पाय तेव्हा तोंडच फुगून घेते बाप्पा, फुग्यावानी. काहूनच यायचा स्वभाव असा आहे काय माहित? हा, तसा तर देव रूपी माणूस. हा, ना दारू पेत, ना खर्रा खात, ना शिवीगाळ करत, पण कुठंही जातो म्हटलं का काय माहिती याचं तोंड फुगते, काहून असे वागते. हा, समजतच नाही मले. उठ म्हटलं, डब्बा बांधून दे, कामाला जावाचं आहे मले. आणि हे पॅकिंग वॅकिंग नको करू. हा, 10 तारखेला मीच सोडून देईन. हा, तू म्हणशील तर मीच सोडून देईन तुले. सोडून द्यायची गोष्ट नाही आहे. आज मला जावाच आहे म्हणजे जावाच आहे. हा, मी आता म्हणत होती 1 तारखेला ये जो, 1 तारखेला ये जो. हा, आजची काय 2 तारीख आली म्हटलं. हा, चांगलं वाटतं काय ते घुमावणं? उद्या येतो आत्या आणि परवा येतो आत्या. हा, दूरचं लग्न राहते तर समजू शकतो बा, नाही गेलं तर. पण आता मी जवळची आत्या होय ना, सगळी आत्या होय. हा, मग तिथे मी अशीच करू काय? वेळेवर जाऊ काय? आहे तर खावाले तिथं. हा, आता सूरजले बहीण नाही आहे म्हणून, जर त्यालाच बहीण राहिली असती तर मी आत्यानं मी आशा केली असती काय? आता आपल्या दोघांची आशा करते तर त्याच्यात बी तुम्ही फुकपाक होत राहता. हा, तोंडच फुगवत राहता जेव्हा पा तेव्हा. मले ते काही ऐकायचं नाही आहे. मी कामाला जातो, डब्बा बांध, मला कामाला जाऊ दे. आणि घरी आल्यावर तू मला घरी दिसली पाहिजे, सरळ सांगतो मी. नाही तर मग सांगितलं नाही म्हणजो. अशा ये माईचे खडूसानाचे. हा, माझ्या परिवारात लग्न राहिलं की असेच करते. ना भाऊच्या घरी जाऊ देत, ना आतो भाऊच्या घरी जाऊ देत. हा, कुठंच नको जाऊ तू, फक्त माई सेवा कर म्हणते, कुठंच नको जाऊ. आणि स्वतःच्या परिवारात लग्न राहील तर 2 महिने पहिलेपासून सांगून ठेवते, आपल्याला लग्नाला जावाचं आहे, आपल्याला साक्ष घालायला जावाचं आहे, आपल्याला बारशात जावाचं आहे. हा, स्वतःच्या परिवारातले सगळे कार्यक्रम आठवण राहील. जाऊ दे बापा, नाही जात लग्नाले, राहतो इथंच राहतो, याच्या भाकरी थोपत, याचे कपडे धुत. डब्बा बांधून द्या, कामाला जातो. कामाला जात राहा म्हणा, कुठं जाऊ नका कामाकाजात.
आता मी अशीच करण ना, त्याच्या परिवारात लग्न वग्न राहिलं पाहिजे कोणाचं. मी सांगतो, मी वेळेवर जाईन लग्न लावाले. आपट, अजून जोरात भांडे आपट म्हटलं. जेवढे आहे घरात तेवढी भांडे आपट. हो आपण तो मी पूर्ण फोडफाडच करून ठेवून देतो. काही तुमचे भांडे नाही होय, माझ्या लग्नाचेच होते. घ्या डब्बा घ्या ना, जा कामाला. आता बसू नका इथं, कामाला जाऊन राहिले ना तुम्ही. हा तुम्हाला टाइम नाही होऊन राहिला का? आता जा, आता पटकन जा कामाला. नाही जात मी आता कामाला, नाही जात. माझं मूड ऑफ झालं. हा माझं डोकं खराब करून ठेवलं ते. आता कामाला नाही जात मी. वा रे वा, माझं डोकं खराब केलं तुम्ही आणि मला म्हणता का मी ना डोकं खराब करून ठेवलं तुमचं. हा मस्त आहे तुमचं तर. मग मस्त पॅकिंग करून राहिली होती, गावाला जात आहे गावाला जात आहे, किती खुश होती मी. हा तुम्ही ना माझं डोकं खराब केलं, मी ना तुमचं डोकं नाही खराब केलं. बोला नका लावू आता तुम्ही. कामाला जाऊन राहिले ना तुम्ही, जा कामाले, कामच करत बसा. हा आजपासून मी रिश्तेदारी तोडून टाकतो ना. तुमच्या परिवारासंग कोणते संबंध ठेवत हा, आणि नाही मी माझ्या परिवारासंग ठेवत. तुमच्या परिवारात राहिले पाहिजे कोणाचं लग्न वग्न, सांगतो मग तुम्हाला मी बी. हा मी बी फक्त आहे तिथं जेवण करायला जाईन, लग्न लावायला जाईन. हा 4-5 दिवसापासून जाऊन नाही बसणार तर भांडे घासायला आणि झाडू लावायला. आपापलं परिवार बरोबर समजते आपापल्याले. घ्या कामाला जायचं असेल तर जा, नाही तर नका जाऊ. मला काहीच नका सांगू. आजपासून मी सांगतो, तुमच्या परिवारात मला न्यायचं नाही. हा सांगायचं नाही का आपल्याला आता लग्नाला जायचं आहे, मग लग्नाला जायचं आहे. हा मग इथं कार्यक्रम आहे, तिथं कार्यक्रम आहे, मला मनातच नाही. मी फक्त जेवण करायला येत जाईन वेळेवर. हो तिच्यात हा तुले म्हणून राहिलो ना मी का 10 तारखेला नेऊन देईन. मी नेऊन देईन ना स्वतः. हा मी नेऊन देईन म्हटलं तुले, घरापर्यंत सोडून देईन. पण आजपासून कायले जातं तू? कायले जात तू, कायले जात तू? तुम्हाला सांगून काय राहिली का मी जाईन तर थोडीशी मदत होईन बा मै आत्याले कामाकाजात. हा हातभार लावू लागन, 2-4 कामं करू लागन. हा काय करन म्हटलं ते. हा मै आत्या काय करन एकटी. आता मै आत्या काय म्हणत होती का बाई प्रीती ये जो म्हणे तर थोडंसं ते नवरीचं सामान सुमान घ्या लागते. हा मै आत्याला माहित आहे काय काय घ्यावं लागते काय नाही. क्रीम कोणती घ्या लागते, पावडर काय, हा बारीक चुरीक सामान समजते काय. हा आयलाइनर आहे, लिपस्टिक आहे, हा आय शॅडो, हे ते सगळं बारीक चुरीक समजते काय म्हटलं. कसं घ्या लागते, कोणत्या कंपनीचं घ्या लागते, काय चांगलं आहे. हा हे सगळं समजते काय बारीक चुरीक. तर आहे ना दुकानदार आहे ना, नवरीचं सामान म्हटल्यावर देतेच दुकानदार बरोबर काढून. हा त्याला सगळं समजते म्हटलं. दुकानदाराला तर समजते कसं फसवलं पाहिजे गिराईकले ना काय नाही. हा तिथं 5 रुपयाची वस्तू 15 रुपयाला देणारे राहते. हा आपण 500 रुपयाची घेऊ तर ते तर म्हणते 1000 रुपयाची घ्या, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे घ्या ते घ्या. हा ना आपण 2000ची घ्यायला जाऊ तर ते 4000चं दाखवते आपल्याला. हे घ्या ते घ्या, हे चांगलं आहे त्याच्यापेक्षा. हा ते तर त्याचाच फायदा पाहिजे ना, आपला फायदा थोडी पाहिजे. बरं जाऊ दे, तुले जावातच आहे. जाय तू, माझं डोकं खराब नको करू. जाय तू पॅकिंग कर अन जाय. नाही आता जावाच नाही आहे मले, आता जावाच नाही आहे. तुम्ही माझं डोकं खराब करून ठेवलं, आता मी जातच नाही. हा लग्नाच्या दिवशी जाईन ना मी, हळदीले जात ना, मेहंदीत जात ना, कायच्यातच नाही जात. हा जेव्हा गावातले लोक जाईन ना त्याच्या संग स्पेशल ऑटोत बसून चालली जाईन. मस्त लग्न लावून त्याच दिवशी आणि तेच ऑटोत संध्याकाळी वापस. थांबती नाही मी, अशीच करतो. आणि तुमच्या परिवारात बी लग्न राहील ना तर मी तशीच करन. हा मस्त जात जाईन लग्न लावून त्याच दिवशी वापस. अरे यार आता डोकं खराब नको करू प्रीती, किचकिच नको करत प्रत्येक गोष्टी. हा लय घन घन करत राहायचं तू. जाय बरं जाय तू, माझं डोकं खराब नको करू. घेऊन जाय त्या दोन्ही लेकराला, घेऊन जाय. पडू दे लेकराची शाळा. येईन मी वेळेवर, येईन लग्न लावायला. अच्छा आता माझ्या डोळ्यात तुम्ही मलाच मारान काय. हा मी म्हणून राहिले तर आता तुम्हीच तसे म्हणून राहिले. आता तुमच्या परिवारात म्हटलं मी लग्न लावायला येईन, बाकी दिवस येणार नाही. आता म्हणून राहिले का मला जा म्हणून. हा मगांपासून म्हणत होती मी मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. तुमच्या परिवाराची गोष्ट आली आता म्हणून राहिले जाय लग्नाले. आता नाही जात मी, माझं डोकं खराब झालं. हा आता जसे तुम्ही माझ्या परिवारात करून राहिले तसे मी तुमच्या परिवारात करन. जा तुम्ही कामाला जा, डब्बा बांधून दिला मी ना, माझं काम केलं. हा तुमचं ऐकून राहिली मी. तुम्ही जसे म्हणता धमक्या देऊन राहिले, तू जाऊन दाखव, संध्याकाळी घरी दिसली पाहिजे. हा संध्याकाळी काय मी एनी टाइम तुमच्याच घरी राहतो पडून. नाही जात मी, कुठंच नाही जात. कुठं चालली आता इकडे? हा करणं तयारी. आता कायले करू मी तयारी, नाही जावत आहे ना मले. नाही जात मी. हा सूरज विचारा माय भाऊजी, हा माई ताई, प्रीती ताई, भाऊजी, हा तुम्हाला कपडे घेऊन देईन, भाऊजीले कपडे घेऊन देईन, लेकराले कपडे घेऊन देईन. हा ते जीव लावते आपल्याला, तुम्हाला जीव लावते पण तुम्ही जीव नका लावू. त्याचं तरी मन आपल्यासाठी दुखते, तुमच्यासाठी दुखते. हा पण तुमचं मन नाही टिकलं. दगड हा तुम्ही दगड. बसून ना आता दगडावानी. चालली मी बाहेर गावात घुमाले. नाही जायचंय मला. अरे यार प्रीती, आता जाय म्हणून राहिलो ना, आता काय तमाशा करून राहिली असन तू. हा बिना कामाची कर तयारी. कर बरं तयारी कर आणि जाय. नाटकं नको करू. मला नका सांगू, मला जावाचंच नाही आहे. जा तुम्ही, डब्बा बांधून दिला, कामाला जा. तुम्ही म्हणत होते ना संध्याकाळी मला घरी दिसली पाहिजे, तर घरीच आहे म्हटलं मी, गावातच आहे, नाही जात कुठं. काय यार खरंच बा लय ताल करायला लावतो तू. हा गावातल्या लोकांना तमाशे दाखवायचे काय तुले? हा जाय म्हणून राहिलो तर आता भाव खाऊन राहिली.
नाही जात मी. हो तिच्या तर अशी आई आहे. हा थोडंसं काही बोललो का राग नाकावरच राहते हिच्या. हा आता चालली तिकडे. म्हटलं लेकरायची शाळा पडून बा आतापासून नको जाऊ. आला राग तिले. जाऊ दे आज मी कामाला नाही जात. माझी मूड खराब झालं. प्रीतीताई कुठं चालल्या म्हटलं इकडे? कुठं नाही यार, मूड खराब झालं तर आली इकडे बसाले. तुमचं ना मूड खराब? तुम्ही म्हटलं लोकाले हसवत राहता आणि तुमचं मूड कसं काय खराब होते बा? काय झालं? काय झालं काय सांगू आता तुले माय घराने. माय खरंच सांगतो दिमाग खराब करून ठेवलं माहित यायनं. हो पण काहून म्हटलं काय झालं? कायच्यासाठी दिमाग खराब झाला? अहो काही नाही बिचारे, सूरजच्या लग्नाची तयारी करत होती मी. जातो म्हटलं आज. मग आता तिकडे वाट पाहून राहिली आत्या मामाजी सूरज. प्रीती येईन हा ना माहित हे नाटक करून राहिले. जाऊ नको म्हणते. विचार ना विचार. तर काय डोकं खराब करा लागते. 1-2 दिवस थांब आणि चालली जाय. नवऱ्याचंही मन राहते आणि तिकडे घरवाल्याचंही मन राहते. त्याले समाधान होईन चालली जाशील तर. काय करा काय नाही. मग आता म्हणे ये जो म्हणे तर 5 तारखेला नवरीसाठी कपडे घ्यायला जाऊ म्हणे, लग्नाचे कपडे. ना आता हे असे नाटक करून राहिले. मला म्हणते नको जाऊ 10 तारखेला जाजो. तूच सांग आता. मग एवढी जवळची आत्या सगळी आत्या आणि मी पाहुणींसारखी 10 तारखेला जाईन लग्नाला तर चांगलं वाटते काय हो? काय म्हणन का पाय बा एकटी पोरगी आहे हिची आशा करा तर येई अशी करते येत नाही. मलाच चांगलं नाही वाटून राहिलं. माहिती यायला समजत नाही. 10 तारखेला म्हणते तर मी 10 तारखेला खरंच जाईन काय? अमाय 10 तारखेला जाशील तर 2-4 दिवसात कोणते काम करू लागशील तिथं? 14 तारखेचा म्हणलं 15 तारखेला लग्न. मग थोडस लवकर तर जा लागन तुले 8-10 दिवस पहिले. हो ना आता ते मग आता म्हणे 15 दिवस पहिले येजो. आता 2 तारीख आली तरी म्हणते का जाऊ नको, आताच नको जाऊ. अहो असेच करते माहित काऊन असे आहे काय माहित बिचारे. रक्षाबंधनले सुरतले जातो म्हणा माझा भाऊ वरच्यावर फोन करे. पण हे जाऊ नये दिलं नाही ना. नको जाऊ तू. मग आता आली काय आठवण. मग बोलत नाही होता मग आता काय बोलते. असे तसे बोलते हो हे. भल्ला राग येते मला आता काय बोलावं काय नाही. माहित हे होय म्हणून मी काही बोलून नाही राहिले. यायच्या जागेवर कोणी दुसरा माणूस राहिला असताना खरंच सांगतो लय उतरवून ठेवले असते मी त्याची. पण नाही बोलू शकत स्वतःच्या नवऱ्याला. मूड खराब काही करू नको. एक काम कर तयारी कर आणि चालली जाय. 1-2 दिवस फुगन आणि बोलायला लागन. पॅकिंग करून राहिली होती मी. जातो म्हटलं आता तर मला धमक्या देऊन राहिले ते. मला काय म्हणते तू मला संध्याकाळी घरी दिसली पाहिजे म्हणते. नाही तर मग सांगितलं नाही असे म्हणून राहिले. म्हणजे काय करणार आहे मला डिवोर्स देणार आहे का मारहाण करणार आहे आता तूच सांग. आता काय डिवोर्स घेईन काय 2 लेकरं झाल्यावर. म्हणते ते रागारागात निघून जाते एखादा शब्द. आता याचा अर्थ असा थोडी आहे का ते खरंच म्हणून राहिले म्हणून आणि खरंच काही तसं करणार आहे म्हणून. रागारागात निघून जाते एखादा शब्द तर मनावर नाही घ्या लागत. आता माहित प्रीतीताई तुम्हाला माहीतच नाही. राणी लहान होती तर किती नाटकं करे राणीचे बाबा. दारू पिऊन ये झगडे करत जाये. रागात मान मी चालली जावं. रागारागात मले म्हणी ये जो नको आता माझ्या घरात पाय नको ठेवजो. रागारागानं चालली जा आणि दुसऱ्या दिवशी येच मले घेवाले. घरी चाल येणं मले घेवाले. रागात बोलून देते काही बोलून दे जे त्याच्या तोंडात येते बोलून दे. पण दुसऱ्या दिवशी येच ते माईराणी ये ना. बायको लेकराले नाही सोडत. कोणताच माणूस नाही सोडत लेकरांना बायकायले. आणि तुम्हाला सोडणार आहे का ते भाऊ? तुम्हाला सोडन तर मग घरी नाही पाहिजे का म्हटलं. बाईशिवाय घर सामोर नाही जात. आणि आपलीच माणसं आहे का त्याला आपली सवय पडली तर इकडे तिकडे जाव तर त्याले बाप्पा हे नाही दिसत हे कुठं ठेवलं वरच्यावर फोन करते म्हटलं. कधी येतं काय येतं. करत नाही का वरच्यावर फोन? आता तुम्हीच सांगा. हो करते नाही तर काय. कुठं राहिलं होते त्याच्यानं. मॅटून जाते 2 दिवसात घरी नाही राहिलो आपण तर. 1 दिवस बनवून तर खाऊ नाही शकत बरोबर. मग आता तुम्हीच सांगा ना. आता तुम्हाला दिवस दिन काय ते म्हणते फक्त. भांडणात काही बोलून देते पण मनावर नाही घ्या लागत कोणत्या गोष्टी. कानी मानी नाही घ्या लागत लहान गोष्टी प्रीतीताई. आता तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहे समजदार आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते पण तुम्हीच लहान गोष्टी धरून बसता. अशा लहान गोष्टी धरून बसल्यानं स्वतःला त्रास होते. स्वतःचा मन दुखते. अजून ताण तणाव वाढते. त्याच्यापेक्षा जाऊ द्या. झगडा झाला भांडण झालं तिथंच भुलून जा आणि तिथंच विसरून जा. आणि बातच 2 मिनिटांना बोलायला लागा लागते.
राग लय भयानक राहते बरं. रागातमानं माणूस काही करू शकते, स्वतःचा जीवही घेऊ शकते. राग लय भयानक आहे म्हटलं. हो ते तर आहे, रागानं माणूस काही करू शकते म्हटलं. रागातमात काहीच नाही समजत काय चांगलं आहे ना काय वाईट आहे. मग तेच म्हणतो, कधी राग आपल्या जीवापेक्षा, आपल्या परिवारातल्या लोकांपेक्षा राग महत्वाचा नाही आहे. राग येते पण तात्पुरता ठेवा. जे बोलायचं आहे, जेवढी भडास काढायची आहे, मारायचा, एक दोन झापडा मारून द्या, भांडा बोला. पण असं घर सोडून जातो आणि हे करतो आणि जीव घेतो असे कामं नाही करा. आता तुम्हाला राग आला, तात्पुरता राग होता, विसरून जा तुम्ही. मस्त तयारी करा, गावाला चालले जा. भाऊ फक्त म्हणते कसे मनानं चांगले आहे, मलाही माहित आहे मनानं चांगले आहे ते. मनानं तर चांगले आहे ते, देव माणूस आहे. दारूले हात नाही लावत, खराले हात नाही लावत, पण असेच करते. अडथळे सांगते हे कुठेही जायच्या वेळेस. काय माहित त्याच्या कुंडलीत काय तर. कधी जातो इथं नको जाऊ, तिथं नको जाऊ, तयारीच नाही करू देत. जा जा, काही नाही होत. सध्याचे बोलले ते भाऊ, तात्पुरते बोलते आणि मग काही नाही म्हणत. म्हणून राहिले आता मी म्हटलं आता तुमच्या परिवारात लग्न राहील तर मी सांगन म्हटलं तुम्हाला. मी फक्त आयती तिथं लग्न रावायला जाईन म्हटलं आणि जेवण करायला थांबणार नाही ना काही नाही अशी बोलली ना मी. त्याच्या परिवाराचं काढा. आता म्हणते जाय लग्नाले. आता म्हणून राहिले मुले जाय, म्हणून राहिले तर करणं मग तयारी आणि चालली जाय. जाय म्हटलं थांबायचं नाही, तयारी करायचं, नेऊन द्या म्हणायचं, नेऊन द्या आता मले. आणि मस्त गोड गोड बोलायचं, म्हणजे त्याच्या मनात राग नाही राहिलं पाहिजे आपण गेला. नाही तर मग आपण तिकडे जातो आणि माणसाचं काय सांगते ते काय करन तर. आणि त्याला टेन्शन नाही द्या आणि आपणही टेन्शन नाही घ्या. नवरा बायको तर नवरा बायको होते, काही भाऊ बहीण नाही होत ना, माय बाप होत. नवरा बायकोच होते म्हटलं शेवटी. हो ना, आपला जीवनसाथी आपला नवरा नाही तर काय. मग एकामेकाची काळजी घ्या लागते. टेन्शन नका घेऊ, मस्त रिलॅक्स व्हा, मनात राग नका ठेवू. चहा घे बनवू काय तुमच्यासाठी? चहा प्या, डोकं शांत होईन थोडंसं. पाणी वाणी प्या. बरं बनवले खाली चहा. बरं झालं इकडे आली तर थोडीशी तू भेटली, चांगलं वाटून राहिलं मला. आता माझ्या मनात राग नाहीये. घरी जातो, त्याच्या संग प्रेमानं बोलतो, गोड बोलतो, समजावून सांगतो, सॉरी म्हणून माय चुकलं, मी तुमच्या संग उद्धटावानी बोलली, जोरात बोलली, मला नाही बोलायला पाहिजे होतं. झगडा झाला असं फुगून नाही राहायला लागत, बोला लागते. मी तर तशीच करतो, भांडतोय राणीच्या बाबा संग. झगडा झाला 2 मिनिट नाही झाले तर बोलायला लागतो. आमच्यानं होतच नाही एकामेकाशिवाय राहणं. भांडो का काही हो, पण बोलल्याशिवाय आम्ही राहत नाही, बातच बोलतो. चला ना मग घरात चला, चहा बनवतो मस्त. बरं चाल, बनव चहा. चला मग मित्रांनो, आज जाणार होती लग्नाले पण आज काही जाऊ नाही दिलं बाई आईनं. माझा मूड खराब करून ठेवलं. आता पाहू मग उद्याच्या भागात काय म्हणते ताई. जाय म्हणते का आता स्वतः नेऊन देते, अजून काही मनात अडथळे आणते, पाहू उद्या. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.